श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री साई लीलामृत. लेखक प्रभाकर सुंदरराव आगासकर. प्रकाशक श्री साईबाबा संस्थान शिर्डी. भाग 3. प्रकरण पहिले. अद्भुत सत्पुरुष. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आपला भारत देश अत्यंत पुरातन काळापासून संत वाङ्मयाबद्दल प्रसिद्ध आहे. हजारो संत या पुण्यभूमीवर प्रकट झाले व आपले अवतार कार्य आपापल्या विशिष्ट पद्धतीने पार पाडून लोकजागृती करून गेले. आपल्या सनातन भारतीय धर्माचा आपण सूक्ष्म अभ्यास केला तर असे दिसून येते की या भारतभूमीत कितीतरी अधिकारी व्यक्तींनी विश्वाचे गहनगूढ कोडे स्वतः सोडवून त्यातील मननीय असे सत्य हळुवार अंतःकरणाने व्यवहारात रुतलेल्या मानवांना ग्रहण करण्यास शिकविले आहे. ही संतांची शिकवण म्हणजे जीवात्मा आणि परमात्मा यांच्यामधील जोडणारा दुवा आहे. संत हे मार्गदर्शक गुरु आहेत. ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम या संतांनी भक्तीचा सत्य मार्ग दाखवून दिला. श्री समर्थांनी राजकारणाचा अवलंब करून लोकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालून परमेश्वर प्राप्तीचा खरा मार्ग दाखवून मानव धर्माची अत्यंत पवित्र आणि सनातन सत्य मूल्य या कर्मभूमीवर रुजवून आपले कार्य पूर्ण केले. श्री समर्थांच्या नंतर 2 शतकांच्या आतच श्री अवधूत दत्तात्रय यांनी श्री सद्गुरू साईबाबा या रूपाने या भूमीवर पुन्हा अवतार घेतला. इसवी सन 1838 पासून ते 1918 पर्यंत 80 वर्षाच्या कालमर्यादेत हिंदू, मुसलमान व इतर धर्मातील भाविक लोकांना सन्मार्गाला लावण्याचा त्यांचा प्रयत्न म्हणजे अद्भुत आणि रहस्यमय असा गंगेचा जिवंत झराच. यात तिळमात्र संशय बाळगण्याचे कारण नाही. श्री साईबाबा हे अवतारी पुरुष. त्यांचा जन्म, त्यांचे आईवडील इतकेच काय, त्यांचा धर्म कोणता वगैरे गोष्टी म्हणजे एक गुढ आहे आणि म्हणून त्यांचे चरित्र आणि लीला अत्यंत हृदयस्पर्शी असून मनाला चटका लावू शकतात. श्रद्धाळू भाविकांच्या मते नाथ संप्रदायापैकी श्री साईनाथ हे अगदी अलीकडचे नाथ या पवित्र भूमीवर पुन्हा प्रकट झाले आहेत. ते अयोनिज होते आणि समाधी काळापूर्वी स्वामींनी स्वतः असे उद्गार काढले होते की आता आपण जाऊ ते 8 वर्षाचे होऊन येऊ. महाराजांच्या लीला आणि अद्भुत शक्ती यांचे निरपेक्ष पवित्र भावनांनी मनन आणि अभ्यास केला तर अंतःकरणात असा साक्षात्कार होतो की बाबांचे अखेरचे बोल कधीही खोटे ठरणार नाही. कारण बाबा अवतारी पुरुष होते. जगराहटीप्रमाणे 3.5 हाताच्या पार्थिव देहाचा 1918 साली जरी त्यांनी त्याग केला असला तरी भाविक भक्तांना ते अजरामर आहेत. अजूनही भक्तांच्या कानात मंजूळ नाद आणि ध्वनी ते घुमवीत आहेत. आणि म्हणूनच आजही शिर्डी क्षेत्राला हजारो भाविकांची रीघ लागल्याचा चमत्कार आपल्याला पाहायला मिळतो. श्री साईंच्या दिव्यत्वाचा हा साक्षात्कार आहे. औरंगाबाद जिल्ह्यात धूप नावाचे एक खेडे आहे. तेथील घनदाट जंगलात ऐन दुपारच्या प्रहरी चांदभाई नावाचा एक सधन व्यापारी वनवन फिरत होता. त्याची घोडी जंगलात चुकल्यामुळे तो अत्यंत कावरावावरा झाला होता. त्या घोडीवर त्याचे फार प्रेम होते. जंगलातील सर्व अवघड वाटा व पाणी पिण्याच्या जागा शोधून झाल्यावर खिन्न मनाने तो आपल्या गावी जाण्यासाठी परत फिरला. तोच एका आंब्याच्या वृक्षाखाली ध्यानस्थ बसलेला एक दिव्य देहधारी तरुण त्याला दिसला. त्या तरुणाची दिव्य कांती आणि सुदृढ शरीर सौंदर्य पाहून चांदभाईला फार आनंद झाला. त्या दिव्य तरुणाचा वेश मुसलमानी पद्धतीचा असल्यामुळे हा कुणीतरी बैरागी फकीर आहे असे समजून चांदभाईने नम्रपणे त्याला हात जोडून नमस्कार केला. त्या तेजस्वी तरुणाने चांदभाईला हाक मारून चिलीम पिण्यास जवळ बोलाविले व समोरच्या झाडीकडे बोट दाखवून म्हटले, तुझी घोडी त्या समोरच्या झाडीत मजेत चरत आहे पहा. उगाच लांब कशाला जातोस. चांदभाईला खरोखर आश्चर्याचा धक्का बसला. झाडीत त्याची घोडी स्वस्तपणे चरत होती. चांदभाईने तिला पकडून आणले आणि प्रेमाश्रूंनी गहीवरून पुन्हा त्या तरुणाला नमस्कार केला. त्या दिव्य देहधारी तरुणाने चांदभाईला जवळ बसविले आणि चिलीम पेटविण्यास सांगितले. चांदभाईला मोठा प्रश्न पडला.
त्याच्याजवळ चिलिमीचे सर्व साहित्य होते, पण तंबाखू पेटवण्यासाठी विस्तवच नव्हता. चांदभाई स्वतःशी चुळबुळ करू लागला. आपल्या दिव्य शक्तीने चांदभाईची अडचण ओळखून त्या तरुणाने जवळचा चिमटा जमिनीवर आपटला आणि शांत सागरात एकदम लाट उसळावी अगर वडवाग्नी पेटावा त्याप्रमाणे तेथील हिरव्यागार गवताखाली दडलेल्या मातीवर लालबुंद आणि रखरखीत पेटलेले विस्तवाचे निखारे उत्पन्न झाले. हे पाहून चांदभाई आश्चर्यचकित झाला. दोघांनीही मनसोक्त चिलमीचे झुरके घेतले. दिव्य देहधारी तरुण कुणीतरी अवलिया आहे याची मनाशी पूर्ण गाठ पडल्याने चांदभाईने त्या तरुणाला आपल्या घरी चालण्याचा फार आग्रह केला. परंतु त्या तरुणाने 3 दिवसांनी तुझ्या घरी येईल असे त्याला सांगितले. घरी आल्यावर चांदभाईने जंगलात भेटलेल्या अवलियाची हकीकत आपल्या गावकऱ्यांना सांगितली. सर्वांना त्या अवलियाचे दर्शन घेण्याची उत्कंठा लागून राहिली. याच सुमारास चांदभाईकडे त्याच्या बायकोच्या भाच्याची सोयरीक ठरली. मुलगी शिर्डी गावची होती. घरात लग्नाची गडबड सुरू असताना अकस्मात एके दिवशी जंगलात भेटलेला तो तेजस्वी तरुण तेथे दत्त म्हणून उभा राहिला. सर्व गावकऱ्यांनी प्रेमाने त्याचे स्वागत केले. चांदभाईचे वऱ्हाड लग्नासाठी शिर्डीत जाण्यास निघाले होते. आपल्या घरी एक तरुण साधू अनायासे चालून आला आहे, हा खरोखरच शुभयोग आहे असे समजून लग्नाचे वऱ्हाड मोठ्या लवाजमासह वाजत गाजत शिर्डीला जाण्यासाठी निघाले. सर्व लोकांबरोबर तेजस्वी तरुण देखील निघाला. शिर्डीच्या सीमेवर एक खंडोबाचे देऊळ आहे. त्या देवळाच्या अंगणात वऱ्हाडी मंडळींनी मुक्काम ठोकला. देवळाच्या पुजाऱ्याने तेजस्वी तरुणास मंदिरात येण्यास मज्जाव केला. अंगात पांढरी शुभ्र कफनी व डोक्यास पांढरा रुमाल गुंडाळलेला पाहून हा कुणीतरी यवन आहे असा गैरसमज करून घेतल्यामुळे पुजाऱ्याने त्या देवळात शिरण्यास त्याला परवानगी दिली नाही. तो तेजस्वी तरुण निमूटपणे देवळाबाहेरील वडाच्या झाडाखाली जाऊन बसला. योगायोग असा की त्याच वेळेस शिर्डी गावातील म्हाळसापती सोनार नावाचे सदगृहस्थ खंडोबा देवळाचे मालक व मुख्य पुजारी हे नित्य नियमाप्रमाणे तेथे होते. ते खंडोबाचे निस्सीम भक्त होते. खंडोबाची वारी त्यांच्याकडे कित्येक वर्षापासून असे. शिर्डी गाव फार रहदारीचा असल्यामुळे तेथे इतर लोकांची सारखी ये जा चालू असे. गावात येणाऱ्या साधू संत, गोसावी, बैरागी आणि इतकेच काय पण फकीर मौलवींची देखील म्हाळसापती मुद्दाम गाठ घेऊन परमार्श घेत असत. त्यांना हा एक छंदच होता आणि बऱ्याच अनुभवाने माणसांची पारख करण्यात ते अत्यंत कुशल झाले होते. झाडाखाली बसलेल्या त्या दिव्य तरुणाकडे पाहताच म्हाळसापतींचे मन त्यांच्याकडे आकर्षित झाले. 16 वर्षाच्या कोवळ्या तरुणाच्या नजरेतील प्रखर व तितकेच सात्विक तेज पाहून हा कुणीतरी लुंगासुंगा फकीर नाही अशी अंतस्फूर्ती होऊन म्हाळसापतींनी अत्यंत गहिवरून प्रेमाने आओ साईबाबा अशी हाक मारली आणि तेच साईबाबा हे नाव त्या तरुणाने अखेरपर्यंत धारण केले. ओम साईराम.